दक्ष प्रजापतीचा अंत झाला, पण शिवांचा राग अजून शांत झाला नव्हता. ते सतीचा मृतदेह उचलून संपूर्ण पृथ्वीवरती फिरू लागले. त्यांच्या या दुःखद तांडवामुळे सृष्टीचा समतोल ढासळू लागला. पर्वत हलू लागले, समुद्र खवळू लागले, देव भयभीत झाले. आणि तेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टी वाचवण्यासाठी सुदर्शन चक्राचा उपयोग करून सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. जे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. आजही त्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते. एका यज्ञामुळे एका पत्नीने स्वतःला अग्नीत झोकून दिलं. होय, एका पित्याच्या अहंकारामुळे संपूर्ण सृष्टी हादरली आणि एका पतीच्या रागामुळे देव सुद्धा घाबरले. ही कथा आहे सती आणि शिव यांच्या प्रेमाची. पण ही फक्त एक प्रेम कथा नाही, ही आहे अपमानाची, त्यागाची आणि विनाशाची कथा. सतीने अग्नीत उडी का मारली, दक्ष प्रजापतीने शिवांचा अपमान का केला आणि सतीच्या मृत्यूनंतर शिवांनी असा कोणता रौद्र अवतार घेतला की संपूर्ण जग थरारलं. आज आपण जाणून घेणार आहोत सती ते पार्वती संपूर्ण कथा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला एक असं सत्य कळणार आहे जे कदाचित तुम्ही कधीच ऐकलं नसेल. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर भक्तांनो, खूप प्राचीन काळात जेव्हा सृष्टी नव्याने आकार घेत होती त्यावेळी दक्ष प्रजापती नावाचा एक अत्यंत शक्तिशाली पण अहंकाराने भरलेला राजा होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा इतका अभिमान होता की त्याला वाटत होतं की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. त्याच्या दरबारात नियम, प्रतिष्ठा आणि अपमान यांनाच सर्वात मोठं स्थान होतं. आणि त्याच घरात जन्म झाला एका दिव्य कन्येचा, सतीचा. सती ही केवळ एक राजकन्या नव्हती, तर ती आदिशक्तीचा अंश होती. तिच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज होतं, तिच्या डोळ्यात करुणा होती आणि तिच्या मनात लहानपणापासूनच एकच नाव घुमत होतं, शिव. ती खेळायची तेव्हाही शिवाचं नाव घ्यायची, ती हसायची तेव्हाही तिच्या ओठांवरती शिवाचं नामस्मरण असायचं. आणि जशी जशी ती मोठी झाली तशी तसं तिचं मन संपूर्ण शिवभक्तीत लीन झालं. दुसऱ्या बाजूला तिचे वडील दक्ष प्रजापती यांना शिव अजिबात मान्य नव्हते. त्यांना वाटायचं की शिव हे अघोरी, अनियमित, स्मशानात राहणारे, भस्माने माखलेले आणि समाजाच्या नियमांना न पाळणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या राजघराण्यातील कन्येसाठी ते योग्य नाही. पण प्रेम हे कधीही नियमांनी थांबत नाही. सतीच्या मनातलं शिवप्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं आणि शेवटी तिने ठरवलं की ती कोणत्याही परिस्थितीत शिवांनाच पती म्हणून प्राप्त करणार. तिने कठोर तपस्या सुरू केली. दिवसेंदिवस अन्न पाणी सोडून ती फक्त ध्यान करत राहिली. तिचं शरीर पुरुष झालं होतं, पण तिची श्रद्धा अधिकच तेजस्वी झाली. तिच्या या अखंड भक्तीने अखेर शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्यासमोर प्रकट होऊन तिचं प्रेम स्वीकारलं. त्यांच्या विवाहाने संपूर्ण सृष्टी आनंदी झाली. पण दक्ष प्रजापतीच्या मनात मात्र रागाची ज्वाला पेटली. त्याला वाटलं की त्याच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला आहे आणि त्याने मनोमन ठरवलं की तो शिवांचा अपमान करूनच राहणार. काही काळानंतर त्याने एक भव्य यज्ञ आयोजित केला, ज्यामध्ये सर्व देव, ऋषी, मुनी यांना आमंत्रित केलं. पण जाणीवपूर्वक शिव आणि सतीला आमंत्रण दिलं नाही. जेव्हा सतीला हे समजलं तेव्हा तिच्या मनात एक संघर्ष निर्माण झाला. एकीकडे पतीची आज्ञा आणि दुसरीकडे पित्याचं घर. शिवांनी तिला समजावलं होतं की जिथे आपला अपमान होतो तिथे जाणं योग्य नाही. पण सतीच्या मनात अजूनही एक कन्या म्हणून आपल्या पित्याबद्दल प्रेम होतं आणि ती यज्ञस्थळी जाण्याचा निर्णय घेते. ती तिथे पोहोचते, पण तिला सन्मान मिळत नाही. उलट तिच्या पतीचा अपमान केला जातो. दक्ष प्रजापती
शिवांविषयी अपमानास्पद शब्द बोलतं आणि हे ऐकून सतीचं हृदय तुटतं. त्या क्षणी तिला जाणवतं की ज्या शरीरामुळे तिला हा अपमान सहन करावा लागतो ते शरीर ठेवण्यात काहीही अर्थ नाही. आणि त्या दुःखाने, त्या वेदनेने आणि त्या अपमानाने ती यज्ञाच्या अग्नीत स्वतःला अर्पण करते. तिचा देह जळून जातो आणि त्या क्षणी संपूर्ण सृष्टी स्तब्ध होते. जेव्हा ही बातमी शिव यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हा ते संतापाने थरथरू लागतात. त्यांच्या डोळ्यातून अग्नी प्रकट होतो. ते रौद्ररूप धारण करतात. त्यांच्या जटांमधून वीरभद्र प्रकट झाला आणि त्यांनी यज्ञस्थळाचा संपूर्ण विध्वंस केला. दक्ष प्रजापतीचा अंत झाला. पण शिवांचा राग अजून शांत झाला नव्हता. ते सतीचा मृतदेह उचलून संपूर्ण पृथ्वीवरती फिरू लागले. त्यांच्या या दुःखद तांडवामुळे सृष्टीचा समतोल ढासळू लागला. पर्वत हलू लागले, समुद्र खवळू लागले, देव भयभीत झाले. आणि तेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टी वाचवण्यासाठी सुदर्शन चक्राचा उपयोग करून सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. जे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. आजही त्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते आणि त्या जागांना अत्यंत पवित्र मानलं जातं. तर मित्रांनो, असे 1-2 नाहीत तर तब्बल 51 शक्तिपीठे भारतभर आणि भारताबाहेरही आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी सतीचा एक अवयव पडला आहे आणि त्या ठिकाणी देवी वेगवेगळ्या रूपात पूजली जाते. प्रत्येक शक्तिपीठ ही केवळ एक जागा नाही, ती आहे सतीच्या त्यागाची आठवण. ही आहे स्त्री शक्तीची ओळख आणि ती आहे त्या प्रेमाची साक्ष जी मृत्यूनंतरही संपली नाही. आजही लाखो भक्त या शक्तिपीठांना भेट देतात कारण त्यांना विश्वास आहे की इथे देवी स्वतः उपस्थित आहे. आणि म्हणूनच सतीचा अंत झाला नाही तर ती प्रत्येक शक्तिपीठात जिवंत आहे. प्रत्येक भक्तांच्या श्रद्धेत जिवंत आहे. काळ पुढे सरकत गेला पण प्रेम कधीच संपलं नाही. सतीने पुन्हा जन्म घेतला पार्वती म्हणून हिमालयाच्या घरी आणि पुन्हा एकदा तिने कठोर तपस्या करून शिवांना प्राप्त केलं. ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम हे केवळ आनंद देत नाही तर त्यागही मागतं. अहंकार नेहमी विनाश घडवतो आणि श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे जी देवांनाही आपल्या भक्तींकडे आकर्षित करते. सतीचा त्याग, शिवांचा रौद्र अवतार आणि पुन्हा झालेलं मिलन हे सगळं आपल्याला जीवनाचं एक गूढ समजावून सांगतं. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अद्भुत कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.